येस नमस्कार, मी हर्षदा अमोल ठाकूर आणि इथे सर्व ठाकूर कुटुंबियांच्या वतीने माहिती देते. आम्ही राहणार माणगाव मानपाडा येथे. आमचे वर्षानुवर्ष 100 वर्षाहून अधिक तिथे कसलेली आमची जमीन आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही तिथे आमचा वावर आहे, आमचा ताबा आहे. त्या जागेची आमच्या गावात दुसरे एक व्यक्ती आहेत यशवंत ठाकूर म्हणून, त्यांनी बनावट दस्तावेज बनवलेत आणि परस्पर एका बिल्डरला विकले. तर तो बिल्डर आता तिथे ताबा घेऊ पाहतोय. त्यांनी ऑलरेडी एक TLR आणला होता, तो आम्ही रद्द करण्यात आला. पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असून सुद्धा दुसरा आम्ही जेव्हा प्रयत्न केला अडवण्याचा, तेव्हा पोलिसांच्या दबावाखाली येऊन आम्हाला शांत राहावं लागलं. त्याने तिथे सर्वे त्याचा अटकून घेतला आणि त्याने तिथे पत्रे मारलेत आणि तो तिथे बळकावू पाहतोय, ती जागा गिळंकृत करू पाहतोय. पण आम्ही त्याला अजूनही पोझिशन दिलेलं नाहीये. विशेष म्हणजे त्याला काहीही अधिकार नाही आमच्या जागेत येऊन आमच्या चाळींना तोडण्याचा किंवा आमच्या मालमत्तेचं नुकसान करण्याचा. जेव्हा ते स्वतः सकाळी JCB घेऊन आले, आम्ही फक्त त्यांना अडवायला गेलो, तेव्हा त्यांचे जे सर्व बाउन्सर्स आणि गुंड लोक होते त्या सगळ्यांनी माझ्या धीराला, माझ्या नंदेला मारहाण केली. जेव्हा माझी नणद आतमध्ये गेली चाळीत की तोडू नका, तरी पण त्याच्यावर फावडा मारण्यात आला. जे त्यांचे गुंड होते त्यांनी त्यांच्या अंगावर हात टाकला, त्यांचे कपडे फाडत अक्षरशः त्यांना बाहेर फरफटून काढले. तर आमची फक्त एवढेच एक रिक्वेस्ट आहे की ह्या बाबतीत न्यायालयाकडे फक्त आम्ही धाव घेणारच आहोत. पण जे तुमच्या वतीने होईल तेवढं प्लीज सहकार्य करा आणि आम्हाला ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यासाठी मदत करा. हो आहेत. नाही, खासगी आहेत. त्यांनी पालिकेची पण परवानगी घेतली नाहीये, कोणाचंच परमिशन घेतलं नाहीये, पोलीस बंदोबस्त सुद्धा घेतलेला नाहीये. हा कोण आहे जो तिथे येऊन आमच्यावर दादागिरी करतोय? ते 10 रूम त्यांनी तोडलेत आता. हो, आम्ही त्यांना फक्त, कारण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नव्हता, आम्ही त्यांना शांतता नम्रतापूर्वक सांगण्याचा प्रयत्न करत होतो की JCB थांबवा. जेव्हा आम्ही JCB समोर जाऊन उभे राहिलो तेव्हा आम्हाला सगळ्यांनी मारायला सुरुवात केली. माझ्या नंदेला इतकी दुखापत झाली की शी स्टार्टेड ब्लिडिंग आणि त्यांना आता शास्त्रीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ऍडमिट करून घेतले. तर लवकरात लवकर फक्त आम्हाला या बाबतीत योग्य ते काय निर्णय सुनावण्यात यावा आणि त्यांना आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी. तक्रार नोंदवण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आमचा अर्ज कोणी स्वीकार केला नव्हता, कारण प्रशासकीय दबावाखाली आम्ही इतके दिवस शांत राहिलो. पण आता त्यांनी कायदा हातात घेतलाय तर आम्हाला हे पाऊल उचलणं भागच आहे. आणि वरून तो इथे येऊन एक उत्तर भारतीय परप्रांतीय आमच्या घरात घुसून आम्हाला हे धमक्या देतोय की तुम्ही 27 गाववाले, तुम्हाला आता दाखवतो काय करतो मी. ते तुमचा ताजमहल जरी असला तरी पाडून दाखवतो, ही त्याची भाषा आहे घरात येऊन. तर आमच्या प्रशासकीय वर्गाकडे रिक्वेस्ट आहे की प्लीज या बाबतीत गंभीर ती काहीतरी त्यांनी दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी. उद्या आमच्या जीवाला काहीही झालं तर याला पूर्णपणे प्रशासकीय इथे अधिकारी आहेत ते आणि गुप्ता हे सगळे जबाबदार असतील.